श्री स्वामी समर्थ. मेडिटेशनमध्ये जे नव्याने जॉईन होत असतात त्यांना खूपदा प्रश्न असतो की आम्ही बसल्यानंतर आमचं मन स्थिर होत नाही, आम्हाला भरपूर काही विचार मनामध्ये येत राहतात. तर त्याचं रिझन काय आहे? एक छोटंसं एक्झाम्पल देते. घरामध्ये जर का पाण्याची टाकी असेल जी खूप काळ तुम्ही स्वच्छ केली नाही आहे, तर त्या टाकीमध्ये गाळ हा साचत जातो आणि जेव्हा वरून स्वच्छ पाणी तुमच्या त्या टाकीमध्ये भरलं जातं तेव्हा तो गाळ उफाळून वरती येतो आणि हाच गाळ तुमचं जे पाणी वरून येत आहे त्यामध्ये मिक्स झाल्यामुळे तुम्हाला सगळी टाकी ही गढूळ दिसायला लागते. एक्झॅक्टली ही प्रोसेस तुमची मेडिटेशनमध्ये होते, कारण डिवाईन एनर्जी जेव्हा फ्लो होते तेव्हा ती पहिली जी अनवॉन्टेड एनर्जी आहे ती साफ करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे ती थोडीशी वर उफाळून येतेच. ज्या वेळेला तुम्ही सातत्याने ह्या एनर्जीचा त्याच्यावरती प्रवाह धरता, म्हणजे डेली मेडिटेशन करतात, तेव्हा ती जी विचारांची गढूळ टाकी आहे ना तुमच्या ब्रेनमधली, ती पूर्णपणे स्वच्छ केली जाते आणि एक स्वच्छ पाण्याचा स्रोत म्हणून तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता. एक्झॅक्टली ह्या प्रोसेस आपल्याशी युनिवर्स करत असतो, त्यामुळे त्या प्रोसेसला आपण नियम लावून नित्यनियमाने ती प्रोसेस करणं हे जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही बेस्ट रिझल्ट देता.